आमदार मनोज कायंदे यांची मध्यस्थी यशस्वी. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर चिखला काकड ग्रामस्थांनी तात्पुरते स्थगित केलं उपोषण. लोणार तालुक्यातील चिखला काकड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक सुरक्षित स्थळी स्थलांतरित करून त्या ठिकाणीसाठी कायमस्वरूपी जागा आरक्षित करण्यात यावी या मागणीसाठी सुरू असलेले आमरण उपोषण अखेर तिसऱ्या दिवशी तात्पुरतं स्थगित करण्यात आलं. आमदार मनोज कायंदे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीनं तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेनंतर प्रशासनानं लेखी आश्वासन दिल्यानं ग्रामस्थांनी आंदोलनाला स्थगिती दिली. गावातील विविध समाज घटकातील महिला, पुरुष, युवक आणि ज्येष्ठ नागरिक गेल्या 3 दिवसापासून उपोषणात सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची सुरक्षितता आणि भविष्यातील संरक्षण हा विषय ग्रामस्थांच्या भावना आणि श्रद्धेशी निगडीत असल्यानं आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला होता. आंदोलनाची दखल घेत आमदार मनोज कायंदे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करून पुढाकार घेत प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांमध्ये समन्वय साधला. यानंतर झालेल्या चर्चेत प्रशासनाने ग्रामस्थांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन दिलं. त्यानुसार येत्या 3-4 दिवसात सर्व समाज घटक, प्रतिष्ठित नागरिक, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि संबंधित अधिकारी यांचा समावेश असलेल्या सर्वसमावेशक शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत स्मारकाचे सुरक्षित स्थळी स्थलांतर आणि जागा आरक्षणाच्या मागणीवर सविस्तर चर्चा करून सर्वमान्य तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसंच या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्यास प्रशासन आवश्यक त्या कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून पुढील 10 दिवसाच्या आत योग्य ती कारवाई करेल असं लेखी आश्वासन देण्यात आलं आहे. प्रशासनाच्या या आश्वासनावर विश्वास व्यक्त करत ग्रामस्थांनी उपोषण तात्पुरते स्थगित केले. मात्र स्मारकाची सुरक्षित स्थळी स्थलांतर आणि जागा आरक्षणाबाबत ठोस निर्णय होणं आवश्यक असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी कायम ठेवली आहे. दिलेल्या मुदतीत कार्यवाही न झाल्यास पुढील लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार राखून ठेवण्यात आल्याचंही यावेळी स्पष्ट करण्यात आले. दरम्यान संपूर्ण आंदोलनादरम्यान गावातील सर्व समाज घटकांनी शांतता, संयम आणि एकोप्याची भूमिका घेतल्याचं दिसून आलं. त्यामुळे संवाद आणि समन्वयाच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा व्यक्त होत असून आता प्रशासनाच्या पुढील कार्यवाहीकडे ग्रामस्थांसह संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी लोणार तालुका प्रतिनिधी शिलवंत इंगळे. ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.